सोनम वांगचुक यांना समर्थन देण्यासाठी शिवसेना उभाठाचे मुंबईत आंदोलन। शिवाजी पार्कात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आंदोलन। सहा बंडखोर खासदारांच्या शिवसेनेतील विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांकडून मंजुरी। ठाकरेंच्या शिवसेनेला अजून एक धक्का। आम्ही तोडण्याचं नाही, जोडण्याचं राजकारण करतो। शिवसेनेत आलेले 6 खासदार स्वार्थासाठी नाही, मतदारसंघाच्या विकासासाठी आमच्यासोबत। शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात। आम्ही जय श्रीराम जरूर बोलतो, जय शिवराय, जय श्रीराम, पण आम्हाला राम पाहिजे, तो भाजप मुक्त राम पाहिजे। हा दरोडा फक्त राम मंदिरात नाही तर हिंदूंच्या श्रद्धेवर। नागपूरमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात। की उद्धवजींच्या शेवटी हे लक्षात आलं, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। त्यामुळे ते रामाकडे परत गेले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। आनंद आहे ते रामाकडे परत गेले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन। फडणवीसांचा ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरून टोला। बोगस बियाणं प्रकरणी अकोला आणि अमरावती जिल्ह्यात धडक कारवाई। अनेक कंपन्यांवर केले गुन्हे दाखल। शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाची कारवाई। बहात्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा। मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार, तर मामुटी आणि कार्तिक आर्यन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर। आणि इराणचा जॉर्डनमधील अमेरिकेच्या सैन्य तळावर हल्ला। अमेरिकेचे 2 सैनिक ठार तर 1 बेपत्ता। आणि फिफा वर्ल्ड कपमध्ये फ्रान्सचा 6-4 पराभव करत इंग्लंड 3ऱ्या स्थानी, तर आज अर्जेंटिना विरुद्ध स्पेनमध्ये रंगणार फायनल। नमस्कार, मी प्रतीक्षा। न्यूज 18 मराठीमध्ये स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी आहे। सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे आज आंदोलन करणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज पार्कात दुपारी 4 वाजता आंदोलन केलं जाणार आहे। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन केलं जाणार आहे। आमचे नेते जे लोकसभेमध्ये आहेत त्यांनी पत्र लिहिला की दोघही बाजू ऐकून शिवाय तुम्ही निर्णय देऊ नका। हे लोक बंडखोर आहेत, आमच्या पक्षावर निवडून आलेले आहेत, आमच्या निशाणीवर निवडून आलेले आहेत। पण आज पण तोच विषय झाला जो 2022ला झाला होता। म्हणजे जायचं कुठं, सांगायचं काय, कुठं गुहार करायची। कोर्टामध्ये तारीख पे तारीख होत आहे। जे स्वायत्त संस्था आहेत चुनाव आयोग सारखं आमच्या विरुद्ध आहेत। जे स्वायत्त संस्था निष्पक्ष झाला पाहिजे, लोकसभा अध्यक्ष ते आमच्या बाजूला नाही। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घणाघाती टीका केली होती। त्याला उद्धव ठाकरेंनी रामाची रक्षा करणारच असं म्हणत प्रत्युत्तर दिलंय। उद्धव ठाकरेंनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार प्रहार केलाय। पहिल्यांदा तर मला या गोष्टीचा आनंद आहे की उद्धवजींच्या शेवटी हे लक्षात आलं, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। त्यामुळे ते रामाकडे परत गेले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। बाकी आता रामरक्षा म्हणणं चाललं असेल तर यावेळेस तरी थोडी बहुत का होईना रामरक्षा ते वाचतील आणि केवळ राजकीय कार्यक्रम करणार नाहीत, अशा पद्धतीची अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो। मंदिर चोरांची बाजू घेणारा राम भक्त असू शकत नाही, म्हणून मला फडणवीसांनी सांगायचंय की शब्दाचे खेळ करू नका। राम रक्षा येते की नाही, राम रक्षा स्तोत्र येत नसेल पण मला रामाची रक्षा करायला येते आणि ते केल्याशिवाय मी राहणार नाही, मागे नाही हटणार।
वळूयात पुढच्या बातमीकडे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीविषयी राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्यात. शरद पवार एनडीए सोबत जाणार, शरद पवारांचे खासदार सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत सहभागी होणार असे राजकीय तर्क लावले जात आहेत. मात्र खासदार सुप्रिया सुळेंनी या चर्चांचं खंडन केलंय. एनडीएकडून असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलंय. एनसीपी शरद चंद्र पवार पार्टी को कोई भी प्रस्ताव कहीं से भी नहीं आया, न कांग्रेस से आया है, न बीजेपी से आया है, न किसी से आया है. तो ये प्रस्ताव की बातें कहाँ से आ रही है या आपके सूत्र कौन है मुझे पता नहीं, लेकिन हमारी पार्टी में किसी ने भी कांटेक्ट, न कांग्रेस ने कांटेक्ट किया है, न बीजेपी ने किया है, न एनडीए के किसी मित्र पक्ष ने. हम 8 सांसद हैं. हम हर हफ्ते किसी न किसी काम से हमेशा मिलते रहते हैं. आदरणीय पवार साहब से मिलते हैं. अब मेरी तो विस्तार से लगातार सबसे बात होती रहती है. मुझे हमारे एक भी सांसद ने नहीं कहा है या विधायक ने नहीं कहा है कि कुछ अलग करना है. सब अपने जहाँ हैं हम खुश हैं. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेचा जामीन रद्द झालाय. हायकोर्टाने या प्रकरणी सुमोटो दखल घेत रमेश म्हात्रेसह 4 जणांचा जामीन रद्द केलेला आहे. विशेष म्हणजे हायकोर्टाने या प्रकरणी कल्याण कोर्टाच्या जामिनासंदर्भातल्या निकालावर आश्चर्य व्यक्त केलंय. रमेश म्हात्रेने 4 साथीदारांसह शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये घुसून डॉक्टरांवर हल्ला केला, पण म्हात्रे आणि त्याच्या साथीदारांना सहजासहजी जामीन मंजूर झाला. अजूनही डॉक्टर संघटनांची आंदोलनं सुरू असतानाच जामीन दिला कसा, असाही सवाल केलाय. दरम्यान म्हात्रे आणि त्यांच्या साथीदारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन पोलिसांनीही तपास करायला पाहिजे होता, असंही कोर्टाने म्हटलंय. दरम्यान कोर्टाने रमेश म्हात्रे आणि त्याच्या 4 साथीदारांना रविवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शरण जाण्याचे आदेश दिलेत. शरण न गेल्यास मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याचे आदेश हायकोर्टाने दिलेत. नेमकं काय घडलंय हे पण एकदा पाहूयात. तर मारकुट्या म्हात्रेचा जामीन रद्द करण्यात आलेला आहे. हायकोर्टाकडून डॉक्टर मारहाण प्रकरणाची सुमोटो दखल घेण्यात आलेली आहे. तर रमेश म्हात्रेसह 4 आरोपींचा जामीन रद्द करण्यात आलाय. रविवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश देखील देण्यात आले. कल्याण कोर्टाच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करण्यात आले. तर कल्याण कोर्टानं प्रकरण गांभीर्याने घेतलं नाही असं देखील हायकोर्टाचं म्हणणं आहे. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेतली नाही असं देखील हायकोर्टाने म्हटलंय. तर पोलिसांनी म्हात्रेची सखोल चौकशी करायला हवी होती. पोलीस स्टेशनमध्ये हजेरी देण्याची अट ठेवली नाही असं देखील हायकोर्टाने म्हटलेलं आहे.